भारतीयांसाठी एक खुशखबर आहे. नुकताच आपल्या भारतातल्या राजस्थानमध्ये व्हाईट गोल्डचा खजिना सापडलाय. हे व्हाईट गोल्ड म्हणजे लिथियम. आता त्याचा काय उपयोग सांगतो. पण या खजिन्यामुळे चीनवरची भारताची डिपेंडन्सी ऑलमोस्ट संपणारच आहे. ही एक आनंदाची बाब आहे. राजस्थानातल्या नागौर जिल्ह्यातल्या डेगाना भागातील रेवंत पहाडीमध्ये 14 दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडलाय, जो भारतासाठी व्हाईट गोल्ड खजिन्यासारखा आहे. लिथियम हा अत्यंत हलका आणि प्रतिक्रियाशील धातू आहे, ज्याचा उपयोग रिचार्जेबल बॅटरी बनवण्यासाठी होतो. मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वाहनं आणि रिन्युएबल एनर्जी स्टोरेज प्रणालींसाठी या बॅटऱ्या वापरल्या जातात. त्यामुळे हा शोध भारतासाठी प्रचंड महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जातंय. सध्या भारत आपल्या लिथियम गरजेपैकी 70 ते 80% लिथियम हे चीनकडून आयात करतोय. नागोरमधील हा साठा देशाची जवळपास 80% मागणी पूर्ण करण्याची क्षमता ठेवतो, ज्यामुळे भारताची चीनवरील मोठी डिपेंडन्सी संपुष्टात येईल आणि देश आत्मनिर्भर बनेल. आता हा साठा सापडलाय तर तिथे लिथियम उत्खननाचंही काम सुरू होईल आणि त्यानंतर लिथियम आयन बॅटरी उत्पादनाचे उद्योगही वाढतील. त्यामुळे राजस्थान राज्याच्या महसुलात आणि रोजगाराच्या संधींमध्येही मोठी वाढ होईल. इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे लिथियमची गरजही वाढणारच आहे. देशातच लिथियम उपलब्ध झाल्यास बॅटरी उत्पादन खर्चही कमी होईल, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होऊन या क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. पर्यावरणासाठी याचा फायदा असा असेल की जीवाश्म इंधनांवर आधारित वाहनांची निर्भरता कमी होऊन कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना या लिथियममुळे मोठं बळ मिळेल. कारण लिथियम बॅटरीमुळे हरित ऊर्जा अर्थात ग्रीन एनर्जी साठवणंही शक्य होते. थोडक्यात नागोरमधील हा लिथियमचा साठा भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि स्वच्छ ऊर्जाच्या भविष्यासाठी एक गेम चेंजर ठरणार आहे.